कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्राचं परकीय चलनामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। कांदा निर्यात बंदीने 1170 कोटींचं नुकसान झालेलं आहे। राज्यातून होणारी कांदा निर्यात ही 41% कमी झालेली आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या ओपेडा संघटनेने ही आकडेवारी जाहीर केलेली आहे। 2023-24 मधील 14.45 लाख मेट्रिक टनांपासून निर्यात 7.5 लाख मेट्रिक टनांवरती घसरलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्राचं परकीय चलनात मोठं नुकसान झाल्याची बातमी समोर येते। अमित, अगदी खरं आहे। ओपेडा संघटनेच्या माध्यमातून जी जारी करण्यात आलेली आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा जर विचार केला तर 41% इतकं जे निर्यात मूल्य आहे ते या सगळ्या दरम्यान कमी झालेलं आहे। 1000 हून अधिक जे कोटी रुपयांचं जे नुकसान आहे ते यामध्ये दिसून येतंय। आणि साधारणपणे जर विचार केला तर महाराष्ट्रातील जो कांदा आहे तो संपूर्ण देशाला मोठं परकीय चलन मिळवून देत असतो। मात्र मागील काळामध्ये जे कांद्याच्या संदर्भामध्ये वाणिज्य मंत्रालयाने जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाचा फटका या निमित्तानं केंद्र सरकारला बसला आहे असं म्हणता येईल। यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 40% निर्यात मूल्य लावलं होतं। नंतरच्या काळामध्ये $800 जे व्यापाऱ्यांना निधी भरावा लागत होता, चलन भरावं लागत होतं। आणि त्यानंतरच्या काळामध्ये तर थेट NCCFच्या माध्यमातून, नाफेडच्या माध्यमातून जो कांदा खरेदी करण्यात आला त्याचाही रोष मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये होता। त्यामुळे मोठा जो कांदा निर्यात बंदीचा जो फरक होता तो दिसून येतोय। साधारणपणे निम्म्याहून अधिकची जी घट आहे ती यामध्ये दिसून येत आहे। साधारणपणे 41% इतकं जे निर्यात मूल्य आहे ते घटल्याचं दिसून येतोय। आणि यामध्ये 1170 कोटी रुपयांचा जो फटका आहे तो परकीय चलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला या कांद्याच्या धोरणाच्या संदर्भामुळे बसलेला असल्याचं या सगळ्या आकडेवारीवरनं दिसून येतं। त्यामुळे आगामी काळामध्ये केंद्र सरकार यातून धडा घेईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। निश्चित किरण, अतिशय चिंताजनक अशी आकडेवारी। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्राचं परकीय चलनात मोठं नुकसान झालेलं आहे। कांदा निर्यात बंदीमुळे 1170 कोटींचं नुकसान झालेलं आहे।